त्यांनी आतापर्यंत मर्सिडीज किती दिल्या त्याच्या पावत्या त्यांनी टायरवाले काकू कुणाला म्हणताय तुम्ही? टायरवाले काकू आम्ही नीलमताईंना बोलत आहोत, कारण त्यांनी आज मर्सिडीज भेट देण्याची गोष्ट केली। ही भेट आम्ही त्यांना देतोय, आता ही घ्या आणि याच्यातनं गोल गोल फिरा। ज्या नीलम गोरे वाढदिवसाच्या वेळेस आमच्या सामान्य कार्यकर्त्यांना मांडव घालायला सांगतात, सामान्य कार्यकर्त्याला एलईडीच्या माळा लावायला लावतात, त्यांना खर्चात घालतात, प्रत्येक वेळी तिकीट देताना पैशाची मागणी होते। याबाबत नीलमताई बोलतील का? स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून नेमकं काय काय होतं याबद्दल सुद्धा नीलमताईंनी बोललं पाहिजे। मुळात इथे हा नीलम गोरे यांचे जे आहे ती या ठिकाणी केली जाते आणि आपण पाहतो की या सगळ्या महिला ज्या आहेत पाहायला मिळतात। आपण पाहतोय की महिला ज्या आहेत त्या यांच्या पोस्टरला जे आहे ते जोडे मारताना पाहायला मिळतात। काय कसं नीलमताईंचं करायचं काय? का मारतात? त्यांनी आमच्या साहेबांच्या बद्दल अपशब्द वापरल्याबद्दल पाहतोय की नीलम गोरे यांच्या या ठिकाणी पोस्टरला जे आहेत ते या ठिकाणी जोडे मारले जाते। काकू काय कशासाठी आंदोलन करताय? आपण पाहतोय की या सगळ्या महिला शिवसैनिक ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि मर्सिडीज जी आहे ती सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय की अशा पद्धतीनं या ठिकाणी केली जाते। आणि आज जी खरं तर नीलम गोरेंनी आरोप केले होते ते म्हणजे काय, आता तुमची मागणी काय? मारण्याच्याच लायकीच्या त्या आहेत। उद्धव साहेबांबद्दल बोलण्याची त्यांची ताकदच कशी होते? माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मोठं केलं हे त्या विसरल्या का? खाल्ल्या अण्णाला त्यांनी जागायला हवं होतं, निदान बोलताना विचार करायला हवा होता। एवढा गंभीर आरोप त्या करता आहेत याचा जरा तरी विचार करायला हवा होता। मग एवढ्या मर्सिडीज त्यांनी दिलेल्या आहेत तर तेवढ्या मर्सिडीजच्या पावत्या त्यांनी दाखवाव्यात आणि ईडीची चौकशी या निमित्त त्यांना लावली गेली पाहिजे की एवढा पैसा नीलमताईंकडे आला कुठून, हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे। सातत्याने आरोप करतायत शिवसैनिक जे गेलेले आहेत, कारण त्यांना आता पुढच्या पदाची लालसा आहे। आता त्या सभापती पदापर्यंत पोहोचलेल्या आहेत, उपसभापती आहेत, त्यांना अजून मोठ्या पदाची लालसा आहे। त्यामुळे आता काहीतरी बेछूट आरोप करायचं, सगळ्या मीडियाचं आणि शिंदे गटातल्या नेत्यांचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करायचं, जेणेकरून आपल्याला पुढे काहीतरी मिळेल। कारण उद्धव साहेबांवरती टीका केल्यानंतर ती टीका संपूर्ण जगामध्ये गाजते हे सगळ्यांना माहित झालेलं आहे। त्याच्यामुळे त्यांनी केलेली ही गोष्ट। आता काय करणार आहात तुम्ही? आम्ही नीलमताईंच्या घराच्या बाहेर आता आंदोलन करत आहोत। नीलमताई येण्याची आम्ही इथे वाट बघत आहोत आणि त्या आल्यानंतर त्यांच्या समोर आम्ही आमचा रोष व्यक्त करणार आहोत। आता आम्ही नीलमताईंच्या घराकडे इथनं चाललेलो आहोत, तर आता नीलमताईंना कळेल की